अमित शहांचा दौरा निर्धोक पार पाडण्यासाठी पुणे पोलिसांची जोरदार फिल्डिंग, काँग्रेस तरुण कार्यकर्त्यांची धरपकड. देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा एका कार्यक्रमाच्या निमित्ताने शनिवारी पुण्यात दाखल झाले आहेत. नुकत्याच दिल्लीत झालेल्या विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात झालेल्या अमित शहा यांना काँग्रेसकडून जोरदार विरोध होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी अमित शहा यांच्या दौऱ्यापूर्वी म्हणजे काल रात्रीपासूनच जोरदार कारवाई सुरू केली आहे. पुणे पोलिसांनी युवक काँग्रेस आणि काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पकडण्याचा सपाटा लावलेला आहे. काँग्रेस कार्यकर्ता राहुल शिरसाट याला पोलिसांनी काही वेळापूर्वीच घरातून ताब्यात घेतले. पुण्यातील अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांना घरातून ताब्यात घेण्यात आलेलं आहे. पुण्यातील येरवडा भागातून काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे. काल रात्री अक्षय जैन, गौरव बाळंदे, सद्दाम शेख, राजू ठोंबरे या युवक काँग्रेसच्या 4 कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर ही पूर्व खबरदारी म्हणून कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे. यापूर्वी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या दौऱ्यावेळी राहुल शिरसाट यांनी काळे झेंडे दाखवत आंदोलन केलं आहे. याच पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी प्रतिबंधात्मक ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समोर येते. त्याशिवाय वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांकडूनही पुण्यात निदर्शने करण्याचा प्रयत्न केला जातो आहे. दरम्यान या सगळ्यानंतर भाजपचे कार्यकर्ते पुण्यातील काँग्रेसच्या मुख्यालयाबाहेर जमलेले आहेत. त्यामुळे पुण्यात आज भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांचा राडा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. काँग्रेस शहर अध्यक्ष प्रशांत जगताप, दीप्ती चौधरी आणि माजी आमदार मोहन जोशी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात येणार आहे. पुण्यातील उत्सव हॉटेल चौकात आज सकाळपासूनच काँग्रेस कार्यकर्त्यांना मोठी गर्दी केलेली आहे. लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज पुणे दौऱ्यावर आहेत आणि या सोहळ्याच्या ठिकाणी कटारिया महाविद्यालयात अंतिम तयारी टप्प्यात आलेली आहे. प्रवेशद्वारावर सगळ्यांच्या तपासण्या केल्या जात आहेत. सोबतच कार्यक्रमस्थळी देखील डॉग स्क्वॉड करून तपासणी केली जात आहे. पुण्यात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, पुणे.